नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज एवढी कामं गोंधळली आहे की तुम्हाला म्हणजे सांगू नाही शकत. आता 1:30 वाजलाय पण अजून स्वयंपाकसुद्धा नव्हता. आत्ता स्वयंपाक झाला आणि जेवणसुद्धा बाकी आहे. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे आणि सानवी पण एवढी परेशान करते आहे. कधी कधी असा कसा दिवस निघतो असं तर वाटतं. तर सगळ्यात मोठं कारण म्हणजे सिलेंडर संपला होता. रात्रीच स्वयंपाकाला लागले आणि सिलेंडर संपून गेला. एवढी परेशानी झाली. तर त्याला अल्टरनेटिव्ह आमच्याकडे इलेक्ट्रिक शेगडी आहे, पण त्यावर थोडं स्वयंपाक करायला म्हणजे अवघड जातं, वेळ लागतो. एकतर जळूनच जाते, नाहीतर कच्चंच राहते. शेगडीचा स्पीड वाढवला की जळून जाते, लो केला की कच्च्याच राहतात चपात्या. आणि भाजीचं सुद्धा तसंच आहे, जळून जाते किंवा मग कच्चीच राहते. तर खूप प्रॉब्लेम आहे. पण रात्री कसं बसं भागवलं आणि सकाळी यांना काही टिफिन बनवून नाही दिला, ते गेले तसेच. पण मग आम्ही दोघी होतो. तर सानवीलासुद्धा सकाळी शेवया दिल्या नाश्त्यामध्ये आणि सोबत पास्ता बनवून दिला. मग तिचं होऊन गेलं. पण चपात्या करायला लागल्या मला जेवायला, पण करू शकले नाही कारण मग त्या शेगडीवर होतच नव्हत्या. पण नशीब एवढं चांगलं होतं की रात्रीच गॅस बुक केलेला होता, तो आत्ता आला 12 वाजेला. मग आता लगेच स्वयंपाक केला आणि अजून बरीच कामं पडली आहे कारण सानवी पण थोडी बिमार आहे. तर तीसुद्धा खूप परेशान करते आहे. तर आता बघू समोर काय करते ती. आता तिला झोपून दुपारच्या वेळेला झोपून थोडे माझे कामं करायचे ठरलेले ते करून घेते. तर चला तुम्हाला पण दिसेल आता दिवसभर काय काय करणार आहे. जेवण तर झालं आता, पण जेवणानंतर सगळी कामं आवरून घ्यावे म्हटलं. तर गॅसचा ओटा पुसून घेते आहे. आज न घासता पुसूनच घेते आहे कारण आता परत मला गॅसवर काही कामं करणं आहे, त्यामुळे तो परत घाण होणारच आहे, तेलकट होणारच आहे. तर म्हटलं सध्याचा पुसूनच घ्यावा. आणि हे करता करताच सानवीसुद्धा खेळती आहे साईडला, त्यामुळे होतं आहे. मध्ये मध्ये चिडचिडसुद्धा करते आहे बिमार असल्यामुळे. तर ते तर सुरू राहणारच आहे. आणि आज माझा गॅस गेल्यामुळं एवढी चिडचिड झाली सकाळी. आणि गॅस किती महत्त्वाचा असतो ते आज कळलं. आणि तसं पण मागे पण 1-2 वेळा झालेलं आहे. आम्ही म्हटलं नवीन कनेक्शन घेऊ, पण लगेच येऊन जातो 1 दिवसात म्हणून काही घेत नाही, कधीतरी वेळ होतो. तर असं वाटलं की येईलच आज, पण आला तर बरंच झालं. वेळेवर आला. माझा स्वयंपाकसुद्धा झाला आणि आता सगळी कामं आवरून घेते आहे. सानवी खेळते आहे तोपर्यंत. आता दुपारची वेळ आहे. इथे पुण्यामध्ये ना रोज 2 ते 6 म्हणजे किंवा 1 ते 6 असं रोज प्यायचं पाणी येतं. त्यामुळे आता 2 तर वाजून गेलेत. तर आता लगेच सगळे भांडे घासून प्यायचं पाणी भरून घेते आहे. तसं मला एवढं रोज येतं त्यामुळे एवढं पाणी भरून ठेवायची गरज राहत नाही, कारण दोघंच आहे आणि रोज पाणी येतं. त्यामुळं मी ही छोटीशी पिंप आणि एक हंडा रोज घासून भरून ठेवत असते. रोज ताजं पाणी मग राहतं. आणि आम्ही जिथे राहतो तिथे आम्हाला पाण्याचं अजिबातच टेन्शन नाही. रोज पाणी असतं 4-5 तास तरी, त्यामुळे पाण्याचं तर टेन्शनच नाही. आता मी इकडे पाणी भरते आहे तोपर्यंत माझी सानू एकदम छान खेळते आहे, कारण ती वरती गेली ताईंकडे आणि त्यांच्या इथून हे डबे आणले आणि त्याचसोबत खेळती मागच्या अर्धा-1 तासापासून. तर खूप ओरडती आहे, पाडती आहे डबे, ते सुरू आहे तिचं. आणि त्यानंतर लगेचच कपड्यांच्या घड्या घालून घ्याव्या म्हटलं. कालचे कपडे तसेच राहिलेले ते आता काढून आणले सकाळी. पण सकाळी सानूच्या स्कूलचं राहतं तयारी, तिची तयारी करा, परत तिला स्कूलला नेऊन सोडा, सकाळी अगोदर खाऊ घाला आणि त्यानंतर टिफिनमध्ये काहीतरी बनवून द्या. तिची रोजची घाई असतेच. ती जवळजवळ माझे 2 तास तरी खाते. तिला रेडी करा, खाऊ घाला, आंघोळ घाला, रेडी करून स्कूलमध्ये न्या, त्यात वेळ जातोच. मग सकाळची ही कामे तशीच राहून जातात, कपड्यांचे घड्या घालणं, झाडून पुसून घेणं कधीतरी. त्यामुळे मग ही कामं आता करते आहे. तर ती पण मध्ये मध्ये करते आहे, तुम्ही बघितलंच. मध्ये मध्ये करणार नाही कोणत्या कामात असं होणारच नाही. तर हे बघा कसे कपडे उचलती, मम्मा मी पण हेल्प करू लागते तुला. आणि यानंतर मग सानवीला झोपी घातलं मी. आता 3-3 वाजलेत जवळजवळ. आणि तिला गाजरचा हलवा खूप आवडतो. तर तिला असं आमिष दिलं मी, म्हटलं तू झोप, मी गाजरचा हलवा बनवून ठेवते तुझ्यासाठी. तेव्हा झोपली. कसं 15-20 मिनटं लागले तरी.
तर आता एकीकडे गाजरचा हलवा बनवायला टाकला आणि डाळी संपल्या होत्या भरण्यामधल्या, तर डाळीसुद्धा भरून ठेवते आहे भरण्यामध्ये. मी संपल्या तेव्हाच भरून ठेवत असते, पूर्ण होऊ देते अगोदरचं, मग दुसऱ्या भरून ठेवत असतात. आणि त्यानंतर आज दुपारी म्हटलं थोडासा चिवडा बनवावं, दुपारच्या वेळेत काहीतरी खायला आठवण आली की मग चिवडा असतो म्हणून म्हटलं. आणि मला आवडतो पण खूप, सानूलासुद्धा आवडतो. फिक्का शेव चिवडा केला की तीसुद्धा छान खाते. तिच्या पप्पाला एवढी जास्त आवड नाही आहे, पण ते सुद्धा खातात. दुपारी टाईमपास खायला होऊन जातं आणि साऱ्या वस्तू घरातच होता. पोहे होते, मक्का पोहे होते, म्हणून म्हटलं टाईमपाससाठी बनवूया खायला. तर चिवडा बनवते आहे आणि माझा खूप फेवरेट आहे चिवडा, त्यामुळे मला 2-3 महिन्या मिळून तरी थोडंसं का होईना चिवडा बनवायची आठवण येतेच. तर मक्का पोहे आणि पोहे चाळणीने गाळून घेते आहे. त्यातलं बारीक बारीक भरपूर निघालेलं आहे, तर थोडंसं कचरा पण निघून जातो बारीक बारीक. गाळून घेतल्यानंतर ते साईडला उचलून ठेवला आणि ओटा साफ करून घेतला. तोपर्यंत गाजरचा हलवा पण होतो आहे, त्याला पण हलवून घेतलं. आणि तळलेला चिवडा बनवते मी. तर मला तर तळलेलंच आवडतं, भाजलेला पोह्यांचा चिवडा आवडत नाही. तर सिंपल बनवते मी. मक्का पोहे सगळं तळून घ्यायचं आणि ते गरम गरम असतानाच त्यावर मिरची पावडर, मीठ आणि हळद आणि चिवडा मसाला टाकायचा. एवढंच टाकते मी, बाकी काहीच टाकत नाही, पण खूप छान होतो टेस्टला तेवढं जरी टाकलं तर. आज कढीपत्ता मिसिंग आहे त्यात, पण आता आणायला जायचा कंटाळा आला मला आणि दुपारी बाजार पण नसतो, सकाळी बाजार असतो. पण सानूमुळे आणायला जाणंच झालं नाही माझं. आणि विकतच शेव आणि थोडीशी पपडी आणली होती, तीसुद्धा टाकली, त्याने पण खूप छान लागतो चिवडा. तर अशी आहे चिवड्याची रेसिपी, काही एवढी अवघड नाही, मी तर सिंपलच करते. यात कढीपत्ता असता तर अजून छान झाला असता तो. तर त्यात डाळीव, शेंगदाणे, शेव, पपडी, मक्का पोहे आणि हे टाकलं मी, मुरमुरे भाजून टाकले कढईमध्ये. बाकी सगळं तळून टाकलं, शेंगदाणेसुद्धा तळून घेतले आणि लगेचच भरून ठेवला. थोडासाच आहे, पण येतो खायला कामी. चिवडा बनवून झाल्यानंतर गॅसच्या ओट्यावर खूप तेलकट झालं होतं आणि भांडी पण होती 4-5, तर लगेच मी ती घासून टाकली आणि आता थोडी रिलॅक्स बसली आहे. पण आमचं तुफान उठायची शक्यता आहे आता बराच वेळ झाला, 2 तास झाले ती झोपलेली आहे. माझी सगळी कामं होईपर्यंत आता ती उठेलच आणि आता परत तिचं चालू होईल. तर आज तिच्या मॅम म्हणत होत्या स्कूलमध्ये की ती बोलतच नाही, म्हणजे तिच्या मनावर मूड असला तर ती बोलते आणि मूड नसला की अजिबातच बोलत नाही. आणि आपण तिला फोर्स केला बोलायला की एकतर रडते म्हणे, नाहीतर मग एकदम तोंड चूप करून घेते म्हणे, उघडतच नाही, म्हणजे मूडी कामे म्हणे. आणि एक दुसरी गोष्ट, टिफिन खाणं झाला की लगेच रडायला लागते की घरी जायचं म्हणे. 2-3 दिवसापासून असं करते ती. नाहीतर पहिले 2-3 दिवस एवढी छान बसली स्कूलमध्ये की काहीच म्हटलं नाही मॅम. उलट ती म्हणायची की मला घरी नाही यायचं, तिथंच खेळायचं म्हणायची. पण आता काल शुक्रवारी आणि आज अशी करते की टिफिन खाणं झाला की तिला असं वाटतं घरी जावं. त्याचं कारण असं आहे, ती ना, आम्ही गावाकडं जेव्हा राहायचो ना, आता अशातच आम्ही जास्त नाही राहिलो गावाकडं, नाहीतर महिना 2.5 महिने आम्ही गावाकडंच राहायचो. तर मग आमच्या घराशेजारीच थोड्या दूरच बालवाडी होती. तर तिला ना आम्ही तिथे नेऊन बसवायचो. आणि बालवाडीत कसं की खिचडी खाल्ली की मग मुलं काय घरी जातात. तर तिच्या डोक्यामध्ये ते फिक्स झालेलं आहे की टिफिन खाल्ला की आपण घरी जायचं. त्यामुळे मग तिला वाटतं की टिफिन खाणं झालं की मला लगेच घरी जाऊ द्यावं. तर आज रडत होती म्हणे मॅम, पण आता तिला सांगितलं आहे, रडली नाही की हे देईल, चॉकलेट देईल, असं देईल तसं देईल. आता बघू उद्या काय करते. तर पण ॲक्टिव्ह खूप आहे म्हणे मॅम. तर मला तर छान वाटलं ऐकून. तशी ती ॲक्टिव्ह आहेच, तिला येतं सगळं, पण तिला बोलायचं काही नसतं. नावसुद्धा येतं, सगळं सांगता येतं. परत बॉडी पार्ट्स, ABCD, A फॉर ॲपल असं सांगता सगळं येतं, पण अजिबात ऐकत नाही. आपण म्हटलं ना तिला की चल आपण म्हणू ABCD, नाहीच असतं, डायरेक्ट ऐकतच नाही. आणि आपण जबरदस्ती केली
की मग रडायला येतं, लगे रडू काढायचं जोरात. मग आपल्यालाच कसं तरी वाटतं ते की आपण फोर्स करतोय. मग मी सोडून देत असते, पण तरी खेळता कधी असं कामात असताना मी काही करते आणि ती काही खेळती आहे, मग मी म्हणत असते असं ABCD, असं तुझं नाव हे सांगायचं, गावाचं नाव ते सांगायचं. मग येतंय तिला, फक्त ती ऐकत नाही की म्हटल्यावर म्हणत नाही. आणि तसं एरवी खेळता म्हणत राहती. तर असं आहे. बघू आता पुढे काय काय होते. अजून तर वय पण कमी आहे. तिच्या वयात आपल्याला काही येत नव्हतं. अजून 3 वर्ष पण पूर्ण झाली नाही तिला. आता नेक्स्ट मंथमध्ये होईल 3 वर्ष पूर्ण. तरी वयाच्या मानाने खूप ॲक्टिव्ह आहे ती. तर असं आहे. आता मी स्वयंपाक करते संध्याकाळचा. तर आज स्वयंपाकामध्ये आहे भेंडीची भाजी, वरण भात आणि पीठ मळून ठेवलं इकडे. आणि सान्वी बाहेर गेली खेळायला, पण ओव्हर प्रोटेक्टिव्ह पप्पा ते बाहेर गॅलरीमध्येच उभे आहे तिला बघत की कधी येईल किंवा कुठे जाते, खेळती का नाही. ती दुसऱ्यांच्या घरी आज पहिल्यांदा खेळायला गेली त्यामुळे. तर आता ती नाही आहे तोपर्यंत पटपट स्वयंपाक करून घेते माझा. ती अशी बाहेर कुठे खेळायला गेली, दुसऱ्यांकडे गेली ना की म्हणजे असं वाटतं की शिट्टी वाजणार आता. भाजी पण झाली आहे आणि भाजीमध्ये ना मी भेंडीच्या भाजीला शेंगदाणे टाकते. थोडे भाजून घ्यायचे आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. खूप छान होते भाजी. चपात्या पण झाल्या, वरण पण झालं आणि इकडे भात पण झाला. आता सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा. आणि सानूसुद्धा आली बाहेरून खेळून. तर आज खूप आत्ता 6 वाजेच्या नंतर खूप शांत राहिली. अशी थोडी बाहेर गेली, थोडं दुसऱ्यांसोबत इंटरॅक्ट झालं ना तर छान वाटतं आणि तिला पण सवय लागते. आणि मग शांत पण राहते. दुसऱ्या मुलांसोबत खेळायला लागले की इथं प्रॉब्लेम तोच आहे, तिच्या वयाचे जास्त नाही आहे तिथं खेळायला. आणि मग कोणासोबत खेळायला लागली ना, मोठ्या मुलींसोबत 10-12 वर्षाच्या, की मग त्यांचा असा पिच्छा पकडून घेते, दीदी दीदी दीदी, लगे घरी बोलून घेतलं आणि मग सोडतच नाही, घरी पण जाऊ देत नाही त्यांना, अशी करती. म्हणजे तिला वाटतं माझ्यासोबत कोणीतरी पाहिजेत खेळायला. आता होईल हळूहळू फ्रेंड्स, आता शाळेतसुद्धा जायला लागली तर असो. आता सगळा स्वयंपाक झाला आहे माझा आणि आता छान जेवण करतो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.